काकडा पण समजला पाहिजे हो. काकडा वाकड्याला समजत नाही. वाकडा म्हणजे जे खळाची व्यंकटी, त्याला वाकडा म्हणतात, त्याला काकडा समजत नाहीत. काय शब्द बघा, उठा पांडुरंगा आता दर्शन द्या. देवाला जागे करतात. समजा किती ताकद आहे. उठा पांडुरंगा प्रभात समयो पातला. आणि खानदानी आई असते ना, जर मुलाला शाळेत घालायचं असलं तर असं नाही म्हणत उठ बेटा शाळेत जायची वेळ झाली. ती खानदानी आईच नाही. खरी जी आई आहे ना, प्रेमळ आहे, ती मुलाला जागा करताना म्हणते, अरे उठ, पेढा तयार केलाय, शेवया तयार केल्या, त्याला पाठवायचंय कुठं? शाळेमध्ये. आई पण बुद्धिमान पाहिजे हो. आडात असेल तर पोऱ्यात येईल ना. आई पण बुद्धिमान पाहिजे. उठवताना काय म्हटलं पाहिजे, काय आवडतं मुलाला, जे आवडतं ना त्याचं नाव घ्या, चटकन जागा होतं ते. बाळ नवीन कपडे आणले ते आज घालायचे, उठ, लगेच उठतं पोरग ते. जर त्याला म्हणलं ना शाळेत जायची वेळ झाली, ते म्हणतो झोपू दे नंतर बघू. तसं भगवंताला जाग करताना सुद्धा तुमच्यासारखे भिकारी आलेत असं आमचे संत म्हणत नाहीत. मागणारे आलेत, कारण भिकारी तुम्हाला आवडत नाहीत, देवाला आवडेल का? शब्द कसा आहे, उठा पांडुरंगा प्रभात समयो पातला. वेळ झाली सकाळी, पण कोण कोण आलंय तुमच्या दारामध्ये? काय शब्द, एक एक शब्द आहेत. आणि ते शब्द इतके सुंदर आहेत. सनकाधिक संत आलेत, देवाला आवडणारे संत.